हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले, बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खून, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले। भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज, सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा दरबारामध्ये चालू असलेला हा आषाढी वारीचा काळ आणि या कालावधीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने सुरू असलेला हा प्रवचनांचा उपक्रम, या प्रवचनामध्ये संस्थांच्या वतीने मला हा सेवेचा सुयोग प्राप्त झालेला आहे। सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा असून ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामधून भगवान पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे आणि आपली वारीविषयीची आवड प्रगट केलेली आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज यांनी सर्व प्रकारच्या भूमिका उत्कृष्ट प्रकारे त्या ठिकाणी निभावलेल्या आहेत। ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत असताना सर्वश्रेष्ठ ज्ञानी, सर्वश्रेष्ठ योगी आणि सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून सर्व संतांनी वर्णन केले आहे। ही सर्वांगाने परिपूर्ण अशी भूमिका ज्ञानोबारायांनी आपल्याला सगळ्यांना करून दाखवलेली आहे। तुकोबाराय वर्णन करतात, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत भगवान पांडुरंग परमात्मा हे वर्णन करतात, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती। योगाच्या संबंधाने बोलायचं झालं तर ज्ञानराज माझी योग्याची माऊली असं नामदेव महाराज वर्णन करतात। बरं, भक्तीच्या दृष्टीने आपण विचार केला तरी परिपूर्ण जीवन। आपण जर ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग वाचले, हरिपाठ वाचला, तर गवळणी वाचल्या तर भक्तीची श्रेष्ठ भूमिका, आणि अमृतानुभव वाचला, चांगदेव 65 वाचली तर ज्ञानाची श्रेष्ठ भूमिका। काही लोकांना तर संभ्रम निर्माण झाला, ज्ञानेश्वर महाराज 1 का 2, काहींनी पुस्तकं लिहिली की अमृतानुभव लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज 1 आणि हरिपाठ लिहिणारी वेगळे, पण तसं नाही आहे। कारण ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात परमात्मा स्वरूप आहेत ना, परमात्म्याला काय अशक्य आहे हो। आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आहे, हा जो अभंग आहे हा कोणत्या भूमिकेतला अभंग आहे? ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती, त्या भक्तीच्या भूमिकेतला अभंग आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामधून आपली आवड प्रगट केलेली आहे। कशा करता? तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ही आवड निर्माण व्हावी म्हणून प्रगट केलेली आहे। परमार्थ हा आवडीचा असला पाहिजे। 3 प्रकारचा परमार्थ असतो, गुरुवारी आमचे सांगत असतात कोरेकर महाराज। नडीचा परमार्थ, सवडीचा परमार्थ आणि आवडीचा परमार्थ। काही लोकांचा परमार्थ जो असतो नडीचा असतो, म्हणजे काही जीवनामध्ये नड निर्माण झाली, अडचण निर्माण झाली की लगेच देवाकडे धावायचं। पण हा परमार्थ कायम टिकतो का? नाही। 3 वाऱ्या झाल्या, पुढच्या वेळेस विचारलं का आता वारीला येत नाही का? म्हटले नाही, आमचा 3 वारीचा नवस होता, थांबली वारी। नडीचा परमार्थ आहे। काहींचा सवडीचा परमार्थ असतो, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर म्हणत असत, अहो चला भजनाला, नाही आमचा रविवार ठरलेला आहे।
सोमवारी केलं तर काय पाप लागेल का? पण सवडीचा परमार्थ. परंतु काही लोकांचा परमार्थ, किंबहुना साधकांचा परमार्थ, भक्तांचा परमार्थ हा जो असतो तो नडीचा नसतो, सवडीचा नसतो, तो आवडीचा असतो. भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षव. म्हणजे काही अर्थ भक्त आहेत, काही अर्थार्थी भक्त आहेत, काही जिज्ञासू भक्त आहेत आणि काही ज्ञानी भक्त आहेत. अर्थ तो आरतीचेनी व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेने तेने इच्छेजे अर्थसिद्धी. आपोआपल्या हिताचेनी लोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं, हे झोंबे भक्त आहेत. म्हणजे काही संकट आलं म्हणजे देवाकडे धावणारा, काही इच्छित वस्तू प्राप्ती करता देवाकडे जाणारा. परंतु मला आवडणारा भक्त कोणता? ज्ञानी तो आत्मा एव मे मतम, असं भगवान म्हणतात. मीच करी वा लभे ऐसा ज्ञानी ऐकू. म्हणजे ज्ञानी भक्त जो आहे तो देवाला आवडतो. आणि अशा आवडीची भक्ती करणारे भक्त कसे असतात त्याची भूमिका ज्ञानोबारांनी या अभंगामध्ये घेतलेली आहे. आपली आवड ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काय असतं? आवड जी आहे ती माणसाला गप्प बसू देत नाही. आवडीचा विषय परत परत पाहावासा वाटतो, आवडीचा विषय परत परत ऐकावा वाटतो, आवडीचा विषय कोणाला तरी सांगावा वाटतो. ज्ञानोबारांचे शब्द आहेत 15व्या अध्यायामध्ये. 15वा अध्याय संपत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता गीतेचा विषय संपला, पण तरी भगवान बोलणार आहेत, तरी अर्जुन ऐकणार आहे, प्रश्न विचारणार आहे. का? आवड. आवडी जेत पडे तेची अवसरी पुढे पुढे, तयाची अवसरी पुढे पुढे, रिगो लागे हे घडे प्रेम आईसे. आवडीचा विषय सांगावा वाटतो, कोणी विचारलं नाही तरी सांगावं असं वाटतं, पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं, ऐकावं असं वाटतं. अमृतानुभवामध्ये सुद्धा शेवटी ज्ञानोबारांनी हेच वर्णन केलेलं, असंच वर्णन केलेलं आहे. पडियंते, हो, पुन्हा पुन्हा जे आहे आपल्याला, ते आपल्याला आवडीची गोष्ट असते ते परत परत त्या ठिकाणी करावीशी वाटते, सांगावीशी वाटते. ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवामध्ये सुद्धा म्हणतात, पडियंते सदा तेची परिभोगी नवी नवी रुची, मनोनी हा उचितची अनुवादू सिद्ध. वास्तविक पाहता मी तुम्हाला परमात्म्याचं वर्णन करून सांगितलं. काय केलं? ज्ञानोबाराय म्हणतात, पानियावरी मकरे रेखिली जायची. परमात्मा हा स्वयंप्रकाश आहे. मी प्रकाशित केलं म्हणून तो प्रकाशित झाला असं नाही, तो नित्य प्रकाश आहे. सुसडा सूर्यकणाच्या राशी नित्य उदयो ज्ञानी अशी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही असा स्वयंसिद्ध तो आहे. पण तरी मी का सांगितलं? कारण आवड. म्हणून आवड ज्ञानोबाराय सांगतात, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न असते. काल आपण चिंतन करून आलो अभंगामध्ये. पामराची आवड काय, विषयीची आवड काय, जिज्ञासूची आवड काय, मुक्ताची आवड काय, भक्ताची आवड काय. पामर एखादा मनुष्य आहे, पामर म्हणजे अज्ञानी, मूर्ख, याला विहित निषिद्ध काही कळत नाही, अशा लोकांची आवड काय आहे? अंगा मनाशी रुचावे, एतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करण्याचे नावे भलतेची करी. खायला नाही पाहिजे ते खातो, प्यायला नाही पाहिजे ते पितो, जाऊ नये तिथे जातो, करायला नाही ते करतो. ही आवड कोणाची आहे? पामराची आवड आहे. विषयीची आवड काय? तो निषिद्ध सोडतो पण विहित विषयामध्ये गुंतलेला आहे. इहलोकातले असतील, परलोकातील असतील, म्हणते संसारी जन्मी जे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. विषयाची आवड आहे. जिज्ञासूची आवड काय आहे? थोडासा म्हणजे आता पामर होता तो विषय झाला, विषय असला तो निषिद्ध सोडून विहित भोगतो, तो आता जिज्ञासू झाला. त्याची आवड काय? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ही जिज्ञासूची आवड आहे. मुक्त झाला पुढे, तो त्या मुक्त झाल्यानंतर तो आपल्या आनंदामध्ये राहतो. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. पण आपल्या साधू संतांनी मुक्तीनंतरचा सुद्धा भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. शिवम भूत्वा शिवम यजेत, आपणची होई जे ब्रह्म, सारी जे कृत्याकृत्याचे काम, मग कीजे का निस्सीम सेवा जायची. किंबहुना यापरी सोहमभाव सरोभरी, द्वैताच्या पैलतिरी रिगो सरला, की भक्ती सुखा लागी, आपणची दोही बागी, वाटोनिया अंगी सेवके बाणी.
म्हणजे जरी परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला, ज्ञान झालं, तरीसुद्धा भक्ती थांबत नाही. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. ज्ञानोबारायांनी फार सुंदर अमृतानुभवामध्ये वर्णन केलं. देऊळ परिवारू कोरुनी की जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. काही लोक म्हणतील अद्वैताचं ज्ञान झाल्यानंतर भक्ती कशी काय होईल. अद्वैत ज्ञान झालं, साक्षात्कार झाला, तरी त्याचं जीवन आहेच. प्रारब्ध आहे, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे. हे सगळं असल्यानंतर मग कल्पित द्वैत निर्माण करतो. आणि मग खरी भक्ती तर जेव्हा भगवत स्वरूप आपण होतो तेव्हाच सुरू होते. ज्ञानोबारायांनी वर्णन केले, 15.5 मिसाळावे ते 15.5 व्हावे, तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी. अजून झालाच नाही परमात्मा स्वरूप, मग त्याला त्या भक्तीचा आनंद, देवाचा स्वरूपाचा आनंद मिळणार नाही. त्याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती म्हणतात. आणि हीच भूमिका ज्ञानोबाराय आपल्या आवडीच्या माध्यमातून सांगतात. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. काय तुमची आवड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. आता इथे जीवीची आवडी म्हटलंय. जीवीची आवडी म्हणजे काय. बरं, पंढरपूरला तुम्ही गुढी घेऊन जाणार म्हणजे काय, कशा करता, काय आहे पंढरपूरमध्ये. पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला काय फल मिळणार आहे, त्या पंढरपूरच्या देवाचं नेमकं स्वरूप काय आहे, हे सर्व वर्णन ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून करतात. पहिल्यांदा माझे जीवीची म्हटलेलं आहे. जीवीची आवडी म्हणजे काय, म्हणजे जीवापासून आवड आहे, खरी आवड आहे, आत्यंतिक आवड आहे. बऱ्याच वेळेला आवड असते पण वरवरची आवड असते. केवळ शरीराला आवड असते, मनातून आवड नसते. इंद्रियांना आवड असते, पण शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, त्याच्या पलीकडे जीव किंवा जीव स्वरूपाने सगळं अंतःकरण घ्या, म्हणजे मनापासून आवड आहे. ज्ञानोबारायांचे अनेक अभंग आहेत. काय, तुझी आन वाहिन गा देवराया, काय पुढं, बहु आवडशी जीवापासून या. म्हणजे खरीच अंतःकरण, म्हणजे जीवावर जेवढं प्रेम आहे, आणि जीवापेक्षाही पण पुढे आत्मा आहे. सगळ्यात परमप्रेमास्पद आत्माच आहे. परमात्मा हा माझा आत्मा आहे असं म्हणून ही आवड आहे. आणि आवड ही निर्निमित्त आहे. पुन्हा तिथं कुठलं निमित्त नाही. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी म्हणतात. गुढी म्हणजे काय महाराज, गुढी कशाला म्हणतात. गुढी पताका, पताका म्हणजे गुढी. ही पताका कशा करता न्यायची हो. बघा, सामान्य आपण दिंडीमध्ये जातो आणि दिंडीमध्ये जर आपल्याला जर एखाद्याने कोणी सांगितलं पताका घ्या, तर आपल्याला काय वाटतं, या आपलं जाऊ द्या. पण दिंडीमध्ये एखाद्या माणसाला पताका घ्या म्हटलं तर तो म्हणतो एवढं हलकं काम सांगता का मला. म्हणजे पताका घेणं हलकं वाटतं. पण एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानियांचे शिरोमणी, योग्यांची माऊली, आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या खांद्यावर मी पताका घेणार. मी पताका काय सामान्य असली पाहिजे का हो. आपल्याकडे पताका कोणाला देतात, निर्गुण निराकार माणसाला पताका देतात. नाही, खरी वारकरी आहेत त्यांच्याकडे पताका ही कायम असते. कशा करताय पताका, पताका कशा करता घ्यायचे खांद्यावरती, काय त्या पताकेचं विशेष आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी इथं गुढी म्हटले. गुढी म्हणजे जशी आपण पाडव्याला गुढी उभारतो ना, तशी ही आमची गुढी आहे. गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे. गुढी हे विजयाचं प्रतीक आहे. गुढी हे वैराग्याचं प्रतीक आहे. म्हणजे म्हणून पताका आहे बरं का. या पताकेच्या पाठीमागे तो बांबूच का आहे, तो रंग जो आहे तो भगवाच का आहे, भगव्यामध्ये सुद्धा तो प्रकार वेगळा आहे. तर आनंदाचं प्रतीक आहे. आनंदाने आम्ही भगवान परमात्म्याकडे निघालेलो आहोत. विजयाचं प्रतीक आहे. काम क्रोधावर विजय आम्ही भगवंताच्या कृपेने मिळवलेला आहे आणि म्हणून विजयाची पताका घेऊन आम्ही चाललेलो आहोत. वैराग्याचं प्रतीक आहे. वैराग्य घेऊन आम्ही भगवंताकडे चाललेलो आहोत. किंवा काय असतं, एखादा राजा असेल आणि त्याचं जे सैन्य असतं त्या सैन्याकडे काय असतंय, ध्वज असतो. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, ज्ञानोबारायांनी म्हटलंय. राया जतन करता कष्ट. तो ध्वज जो आहे तो फार महत्त्वाचा आहे.
तसं आम्ही भगवान परमात्म्याचा तो आमचा राजा आहे आणि त्याचा ध्वज आम्ही हातामध्ये घेऊन परमात्म्याकडे चाललेलो आहोत. आमच्याकडे दुसऱ्या कोणाची पाहायची ताकद नाही, कारण आमच्या हातात ध्वज कोणाचा आहे? राजाचा आहे. तो पंढरपूरला आमचा राजा आहे. पांडुरंग परमात्मा आमचं संरक्षण आहे. म्हणून ती पताका पाहिल्याबरोबर काळसुद्धा घाबरतो अशी वर्णनं आलेले. कुंचे पताका झळकती, टाळ मृदंग वाजते. आपण काल चिंतन करून आलो. वारकऱ्याचं हे बाह्य लक्षण सांगितलं की त्याच्याकडे पताका आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, त्याने कपाळाला गोपीचंद लावलेला आहे आणि टाळ मृदंग अशा नादामध्ये भजन करत हे वारकरी निघालेले आहेत. बाह्य लक्षण आहेत. वारकरीचे आंतरलक्षणं सांगितलेले आहेत. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रुक्मा देवीवर विठ्ठलाचा वारीकर. कायेने वाचेने मनाने पंढरपूरला निघालेला आहे. ही वारी जी आहे याच्यामध्ये हा एक फार मोठा चांगला अभ्यास आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आनंदी कसं राहायचं हे शिकवण्याची एक फार मोठी हे शिबिरच आहे. पाऊस असतो, ऊन असतं, वारा असतो, आपल्या ओळखीची बरीच माणसं असतात, नसतात, राहायला जागा जी असते ती थोडी असते, त्याच्यानंतर जेवणाचं सुद्धा आपल्या घरच्यासारखं सगळं नसतं. पण अशा परिस्थितीत आपण आनंदी राहू शकतो. भगवंताचं चिंतन जर आपण केलं तर आपण शरीराचं दुःख विसरू शकतो, आपल्या मनातली सगळी दुःख विसरू शकतो, प्रतिकूल परिस्थितीवर आपण मात करू शकतो. हे शिकवण्याकरता वारी. म्हणून संतांनी वारी आणि शेवटी भगवंताचं चिंतन आपल्याला सतत घडत असतं वारीमध्ये. कायेने वाचेने मनाने परमात्मा रूप होतो. आणि म्हणून होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी म्हटलेले आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. आपण लोकात राहायचं आहे ना, मग अलौकिक नाही राहायचं, लोकांच्यातच राहायचं आणि लोकांना एक आदर्श घालून द्यायचा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज स्वतः वारी करतात. माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेन गुढी. पंढरपूरमध्ये असं काय आहे, कशाकरता तुम्ही पंढरपूरला निघाले? ही वारी जी आहे, वारीकर या शब्दा, वारकरी शब्द जो आहे तो वारीकर या शब्दावरून तयार झालेला आहे. म्हणजे वारी म्हणजे काय? त्या नारद पंचरात्र गमामध्ये पंचांग उपासना सांगितलेली आहे. अभिगमन, उपादान, इज्जा, स्वाध्याय आणि योग. अभिगमन म्हणजे काय? परत परत आपल्या इष्टदेवतेच्या दर्शनाला काया वाचा मनाने जाणं, याला वारी म्हणतात. वारी म्हणजे जाणं येणं जाणं येणं जाणं येणं हा एक अभ्यास आहे. आणि म्हणून ही वारी मला करायची, मला पंढरपूरला जायचं आहे. तेव्हा कशाकरता जायचं, काय आहे पंढरपूरमध्ये? काही लोक असं म्हणतात का हो, साधू संतांनी या पंढरपूरचंच खूप वर्णन केलं, बहुतेक त्यांना बाकीचं काही माहिती नसावं, जग अजून फिरलेले नाहीत, अनेक तीर्थ पाहिलेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहो उदंड पाहिले उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. मी फार तीर्थ पाहिली, ऐकली, सांगितलं, पण ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे सांगा. या क्षेत्राचं वर्णन करत असताना तुकोबारायच म्हणतात, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला. म्हणजे सर्वोत्तम तीर्थ आहे, सर्वोत्तम क्षेत्र आहे आणि सर्वोत्तम देव आहे. सर्वोत्तम तीर्थ कोणतं आहे? चंद्रभागा. ते सर्वोत्तम का आहे? फार मोठा इतिहास आहे चंद्रभागेचा. सर्वोत्तम एवढ्याच करताय की सगळी तीर्थ जी आहेत त्या तीर्थाच्या स्वरूपाची चंद्रभागा आहे. म्हणजे ज्याला सगळी तीर्थाला जाता येत नाही त्याने चंद्रभागेला जावं, केवळ दर्शन घ्यावं. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या म्हटले. सर्वात मोठं तीर्थ नाही, तुम्हाला सगळीकडे जाता येत चंद्रभागेला. क्षेत्र सर्वात मोठं कोणतं आहे? पंढरपूर हे क्षेत्र जे आहे ते सुद्धा सर्वोत्तम आहे. तुम्ही मला कसं काय सर्वोत्तम आहे? सर्व संतांनी वर्णन केलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या. हो, ऐका पंढरीचे महिमान, रावळ तितुके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण, तेही देव जाणावे. फार पंढरपूरचं मोठं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महीवरी. फक्त ती पंढरी आपल्याला दिसली पाहिजे बरं का, म्हणून वारकरी होऊन गेलं पाहिजे.
वारकरी होऊन जर गेलं नाही तर ती नाही पंढरी दिसणार, आपल्याला दुसरंच काहीतरी दिसेल. म्हणून होय होय वारकरी म्हटले, मग पाहे पाहे रे पंढरी म्हटले. मग असं उत्तम क्षेत्र आहे आणि उत्तम देव आहे. क्षेत्राचं वर्णन खूप संतांनी केलेलं आहे. जया दोषा परिहार, नाही नाही धुंडिता शास्त्र, ते हरती अपार पंढरपूर देव. आणि या ठिकाणचा जो देव आहे तो सर्वोत्तम कसा. काही झालेले देव आहेत, काही केलेले देव आहेत, आणि हा म्हणजे असलेला देव आहे. तो हा देवांचाही देव म्हटलेला आहे. सगळ्या देवाचा असलेला देव पंढरपूरला आहे. आणि तोही पंढरपूरला त्याला त्या भगवान परमात्म्याला पुंडलिकरायांनी बांधून घेतलेलं आहे. आले भगवान परमात्मा कुठून, द्वारकेवरून आल्यानंतर पुंडलिकरायांच्या करता आले. पुंडलिकांनी वीट टाकले आणि विटेवर भगवान उभे राहिले. विटेवर उभे राहिलेले असताना एक पाय सरळ होता आणि एक पाय वाकडा, म्हणजे तिथे जसे उभे राहायचे कुठे गोकुळात तसे उभे राहिले. भगवंताला पुंडलिकांनी विचारलं, देवा तुम्ही असे एक पाय सरळ आणि एक पाय वाकडा का ठेवला. म्हटले जे सरळ असतील त्यांच्याकरता सरळ पाय दर्शन घेण्याकरता, आणि जे वाकडे येतील त्यांना वाकड्या पायाने उडून लावायचं. पुंडलिकरायांनी सांगितलं तसं चालणार नाही, दोन्ही पाय सरळ ठेवा. समान ठेवायला लावले, जोडून ठेवायला लावले. हात मोकळे होते. म्हटले ह्यांनी पाय जरी ठेवले तरी सुद्धा दुष्ट दिसल्यानंतर भगवान परमात्मा हाताचा प्रयोग करतील, म्हणून हातसुद्धा कमरेवर ठेवायला लावले. दृष्टी समोर ठेवायला लागले. काय काम करायचं, येथून जायचं नाही, आणखीन काय काम करायचं. तुमच्या दर्शनाला लोक येतील, त्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहायचं. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून बघायचं नाही कोण आहे, कुठला आहे, काय. मूड असू द्या, पापी असू द्या, जसा असेल तसा आला की त्याला मुक्त करून टाकायचं. पण पुंडलिकरायांचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर. त्यांनी देवाकडून हा वर मागून घेतला. पुंडलिका दिधला वर, करुणा करे विठ्ठले. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या म्हटले. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून पंढरपूरमध्ये काय आहे, पांडुरंग परमात्मा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात कसा आहे तो पांडुरंग परमात्मा. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले. त्या पांडुरंगाच्या रंगामध्ये माझं मन रंगलं. तो पांडुरंग परमात्मा असा आहे की तो पांडुरंग परमात्मा त्याच्या मनामध्ये, त्याच्या रंगामध्ये सहज मन रंगतं. अनेक प्रकारचे रंग आपल्या जीवनात आहेत, पण पांडुरंगाकडे गेल्यावर ते रंग शिल्लक राहत नाहीत. कारण पांडुरंगाचा रंग कसा आहे, काळा. कुठलंही चित्र काढलेलं असेल आणि त्याच्यावर काळा रंग मारला तर काहीच राहत नाही शिल्लक. तसा ज्याच्या जीवनात अगोदर संसाराचे खूप रंग आहेत, त्यांनी पांडुरंग परमात्म्याला पाहिलं की बाकीचे रंग शिल्लक राहत नाही. असा पांडुरंगाचा रंग आहे, असं पांडुरंगाचं स्वरूप आहे. पांडुरंग शब्दाचा अर्थ आहे पांडुहू अंगम यश्च स पांडुरंगा. पांडू म्हणजे शुद्ध, शुद्ध ज्याचा अंग आहे, शुद्ध ज्याचं स्वरूप आहे तो पांडुरंग आहे. किंवा पांडुरानी अंगानी यश्च, देवाचं एक एक अंग सगळं शुद्धच आहे. आता परमात्मा हा परब्रह्म स्वरूप आहे. परमात्म्याच्या विटेचं आपण दर्शन केलं, विटेवर असलेले समचरण आहेत त्याचं दर्शन आहे, त्याचं चिंतन आपल्याला करता येतं. पुढे वर कमरेवर हात ठेवलेले आहेत. आपल्या भक्तांना भगवान परमात्मा त्या ठिकाणी आश्वासन देतात, या माझ्याकडे, तुम्ही भवसागरात बुडणार नाही. त्यानंतर भगवान परमात्म्याचं मुखमंडळ आहे, त्याच्यावर हास्य आहे. एक एक अंग भगवंताचा हा जो विग्रह आहे तो साक्षात परमात्मा स्वरूप आहे आणि शुद्ध स्वरूप आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या रूपामध्ये, भगवान परमात्म्याच्या त्या रंगामध्ये मन सहज रंगून जातं. आणि भगवान परमात्म्याने सुंदर असे गुण धारण केलेले आहेत. गोविंदाचे गुणी वेधिले. तर गोविंद शब्द वापरला म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, आणि विंद शब्दाचा अर्थ आहे मिळवणे. इंद्रियांना आत्मानंद ब्रह्मानंद प्राप्त करून देणारा हा गोविंद आहे. इंद्रियाचं आकर्षण करणारा हा गोविंद आहे. ज्याने ज्याने भगवंताला पाहिलं तो सगळं काही विसरून जातो. पण पाहिलं पाहिजे बरं का, श्रद्धेने पाहिलं पाहिजे, भावनेने पाहिलं पाहिजे. तो स्वतःच्या शरीराला विसरेल, दुःखाला विसरेल, संसाराला विसरेल. म्हणजे याचा अर्थ तो व्यवहार करत नाही असं नाही, तो सगळा व्यवहार करतो. व्यवहार करताना सुद्धा त्या व्यवहारामध्ये त्याला त्या ठिकाणी सत्यता राहत नाही. व्यवहार म्हणून फक्त करतो, पण भगवंताचं चिंतन करत त्याला सर्वत्र भगवंताचं दर्शन होतं. भगवंताने सुंदर गुण धारण केले. काय असतं, गुणाने मनुष्य आकर्षित होत असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
जे ते आळूमाळू रूपागुणाचा चाळू ढाळू ते भलतासा खेळू लेखाने. थोडा एखाद्याकडे गुण जर असेल तर तो मनुष्य म्हणजे ज्ञानोबारांनी बाईचं वर्णन केलं. एखादी बाई तिच्याकडे थोडं रूप असतं थोडं गुण असतं ते ती नाचवते. आणि ज्याच्याकडे एवढे मोठे गुण आहेत मग त्या परमात्मा तर कसा चित्त आकर्षित करत नसेल. आपल्याकडे व्यवहारात सगळे गुण एका ठिकाणी असतात का? एक गुण असतो तर बाकीचे अवगुण असतात. कोणाकडे एक गुण असतो, कोणाकडे दोन गुण असतात, पण बाकीचे अवगुण असतात. पण देवाकडे मात्र सकळ गुणे संपन्न एक भगवंताची जाण. तुझ्या पार नाही गुणा. किती गुण भगवंताकडे, किती गुण. अनंत म्हणती माझे स्वामी ते, अनंत गुण त्यापे म्हणून या. 6 गुणांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐका ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. भगवान कोणालाही म्हणता येत नाही 6 गुण पाहिजेत कमीत कमी. कोणते 6 गुण पाहिजेत? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. हे सगळे गुण जे आहेत भगवंताचे, संतांनी ह्याच गुणाचं वर्णन केलेले आहे. गुण गायीन आवडी हीच माझी सर्वजोडी. काय असतं भगवंताच्या गुणांचं वर्णन एवढ्याकरता करायचं, गुणांचं वर्णन ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा आपल्या मनात प्रगट होतो. भगवान परमात्मा प्रवेश आपल्या मनात करण्याचं द्वार जर कोणतं असेल तर कान आहेत. प्रविष्टः कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोवरम धुनोती शमलम कृष्ण सलीलश यथा शरत असं म्हटले भागवतामध्ये. गुण ऐकले की भगवान परमात्मा मनात येतो. म्हणून जेवढं ऐकता येईल भगवंताच्या विषयी गुण, रुक्मिणी आईसाहेबांनी भगवंताचे गुण ऐकले बरं का. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम रूपम दृशाम दृश्यमताम मखिलार्थ लाभम. रुक्मिणी माता आपल्या पत्रामध्ये म्हणतात, मी देवा तुमचे गुण ऐकले आणि वेधले व मन. पुढे काय? तयाचे गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. देवाचे गुण असे आहेत. म्हणून भगवंताच्या गुणांनी ज्ञानोबाराय म्हणतात, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले. माझं मन वेधलं. देवाकडे गेल्यानंतर आपल्याला जास्त काही करावं लागत नाही, फक्त देवाला पाहायचं, मग देव बरोबर वेधतो. पंढरीचे भूत मोठे म्हटले, आल्या गेल्या झडपी वाटे. भगवान परमात्मा सर्व काही करतो, आपलं मन आकर्षित करून घेतो. आपल्याला भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी घडतं. म्हणून भगवंताच्या यशाचं वर्णन संतांनी केलं. किती यश आहे भगवंताच्या ठिकाणी. प्रणवाचे पेठे जाहले शब्द ब्रह्म माझेटे ते जयाचे यशा धाकुटे वेडून पुरे म्हटले. वेदसुद्धा भगवंताचं यश वर्णन करू शकत नाही. आणि जिथे भगवान परमात्मा असतात तिथे यश असतं. लोक म्हणतात आम्हाला यशच मिळत नाही. आम्हाला यश मिळण्याकरता काहीतरी उपाय सांगा. यश कसं मिळेल? ज्याला यश पाहिजे त्याने भगवंताचा आश्रय केला पाहिजे. आपल्याला प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे. त्या धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारला, विजय कोणाचा होईल? काय सांगितलं धृतराष्ट्राला संजयाने? शेवटचा श्लोक गीतेतला, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरहा. देव आणि देवाचे भक्त ज्या ठिकाणी असतात तिथे यश. दुसरा गुण आहे, नुसतं यश असून चालत नाही, श्री सुद्धा असावी लागते. देवाकडे यशच आहे का नुसतं? देवाचा आश्रय ज्याने केला त्याला यश. यशे थोरविला मारुती असं म्हटलंय. श्री नावाचा गुण देवाकडे आहे. श्री म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी. श्री म्हणजे शोभा, अंगकांती. आता जिथे जिथे भगवान असतो तिथे लक्ष्मी असते बरं का. काही काही लोक म्हणतात आमच्याकडे लक्ष्मी येतच नाही, आली तरी स्थिर राहतच नाही, काय तरी उपाय सांगा. अहो सगळ्यात चांगला उपाय हा आहे, तुम्ही नुसतं लक्ष्मीच्या मागे लागू नका. लक्ष्मीचा जो पती आहे त्याचं चिंतन करा, लक्ष्मी तुमच्याकडे आपोआप येईल. पण लोकांना लक्ष्मी पती नको. कोण पाहिजे? लक्ष्मी पाहिजे. काय ते स्वामी अखंडानंद सरस्वती त्यांनी असं लिहिलं, लक्ष्मी जेव्हा एकट्या जातात तेव्हा त्या वेगळ्या वाहनावर बसून जातात, म्हणजे घुबडावर बसून जातात. घुबडाला हिंदीमध्ये उल्लू म्हणतात.
म्हणजे उल्लूवर बसून लक्ष्मी माता जातात आणि ज्याच्याकडे जातात त्याला उल्लू बनवून परत येतात. पण जेव्हा लक्ष्मी परमात्म्याबरोबर येते किंवा परमात्मा आपल्याकडे येतो, लक्ष्मीला बोलवायची गरज आहे का? घरोघरी झाला लक्ष्मीचा वास देव आल्याबरोबर. जिथं जिथं देव आला, बघा तुम्ही, राम अवतारात रामाने अवतार घेतला की रामाबरोबर सीतामातेच्या रूपाने लक्ष्मी आली. कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या मातेने लक्ष्मी आली. दत्त अवतारात कामधेनूच्या रूपाने लक्ष्मी आली. वामन अवतारामध्ये छत्रीच्या रूपाने लक्ष्मी आहे. अहो, ज्ञानेश्वर महाराजांचा हा सुद्धा विष्णूचा अवतार आहे. इथं लक्ष्मी नाही का? कुठं आहे? इथं कुठं लक्ष्मी आहे? जयाची द्वारी ही लक्ष्मी आहे. ज्याला लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची असेल त्यांनी याची पूजा करा. म्हणून नामदेवरायांचे शब्द आहेत, 7 प्रदक्षिणा केल्या तुम्ही सद्भावाने, लक्ष्मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मी जी असते ती भगवंताबरोबर असते, म्हणून भगवंताचा हा गुण आहे. त्याच्यानंतर श्री शब्दाचा अर्थ दुसरा आहे अंगकांती. भगवंताची कांती फार सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा, कानडाव विठ्ठलू कर्नाटक. सर्व संतांनी वर्णन केलं काय देवाचं सुंदर रूप आहे. म्हणून देवाकडे यश आहे, देवाकडे श्री आहे. पण नुसतं यश आणि श्री जर असेल तर तो देव नाही बरं का. तिसरा गुण लागतो, तो म्हणजे औदार्य. औदार्य म्हणजे काय? आपल्याकडे असलेले जे गुण आहेत ते दुसऱ्याला देता आले पाहिजेत. सगळं आहे, यश भरपूर आहे, श्री भरपूर आहे, पण जर औदार्य नसेल त्याची कीर्ती होते का? नाही होत कीर्ती. लोक म्हणतात त्यांच्याकडे भरपूर आहे पण कशाला त्यांच्याकडे जायचं, कारण ते कधीच कोणाला काय देत नाहीत. तसा भगवान परमात्मा नाही. भगवंताचा औदार्य किती. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्य आयशे पवित्र वैरी आहे दिदले, तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिदला पुतने, जे विषाचे नि स्तनपाने मारू आली. देव देताना मग बघत नाही काही, थोडं घेतो, भरपूर देतो. सुदाम देवाला पोहे घेतले आणि सोन्याची नगरी देऊन टाकली. देव देत असताना जे दुराचारी आहेत, जे दुष्ट आहेत, मारायला आले त्यांना मोक्ष देतो. ऐशा अपराधिया शिशुपाळ असं वर्णन केले. आपण पेठ हाव दिदला गोपाळ, शिशुपाळाला सुद्धा मोक्ष देऊन टाकला. मग देवाचा अवतारी आहे. आपण अनेक कथा ऐकतो. ते बिभीषणजी शरण आल्यानंतर भगवंतांनी सांगितलं तू आता लंकेचा राजा झालास. वानर म्हटले, बाकीचे लोक म्हणायला लागले, अहो देवा अजून युद्ध व्हायचंय आणि मग लंका जिंकायची, मग आपल्याला बिभीषणाला द्यायची, तुम्ही आधीच याला लंकेश म्हणायला लागले. जर कदाचित रावणच शरण आला तर? भगवान म्हणले मी त्याला अयोध्येचं राज्य देऊन टाकील. ह्याला म्हणायचं औदार्य. भगवान परमात्म्याचा औदार्य आहे. किती औदार्य आहे. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता. आपल्याला सगळ्यांनी भगवंतांनी काय काय दिले इंद्रिय हातपाय कान, हे देवाचा अवतार्यच आहे. भगवान परमात्म्याने आपल्याला भक्ती दिली, ज्ञान दिली. भगवान परमात्मा सगुण साकार झाले आपल्याकरताच, अवतारीच आहे. म्हणून भगवंताकडे अवतारी आहे. पुढचा गुण आहे ज्ञान. केवळ भगवंताकडे अवतारीच आहे असं नाही, तर भगवंताकडे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान. काय भगवंताच्या ज्ञानाचं वर्णन करावं. भगवान परमात्मा म्हणतात, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म जन्म नैति मामेति सोऽर्जुन, नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर न सबध्यते. म्हणजे भगवान परमात्मा सर्व काही करतात, पण सर्व काही करून भगवान कुठेच लिप्त होत नाहीत. सर्व काही करून दाखवलं बघा. भगवंतानी सगळं काही करून दाखवलं. अगदी बालपणापासून भगवंताचं जीवन सगळं संघर्षमय आहे. जन्मच झाला तुरुंगामध्ये. जन्माला आल्याबरोबर दुसरीकडे जावं लागलं. तिथे गेल्यानंतर अनेक राक्षस मारण्याकरता आले. तिथून ह्याला गेले, मथुरेला गेले, तिथे कंसाला मारलं. कंसात तिथे उपद्रव होऊ लागला. द्वारकेला गेले.
द्वारकेला गेल्यानंतर सुद्धा घरामध्ये कलह निर्माण झाला पुढे. म्हणजे तुमच्या आमच्या जीवनात जो संघर्ष निर्माण होतो, कलह निर्माण होतो, सगळा भगवंताच्या जीवनात भगवंताने करून दाखवला आहे. पण हे सगळं करून सुद्धा शांत कसं राहायचं, आपल्या स्वरूपात कसं राहायचं, हे तर जीवन आहेच. पण आपल्या स्वरूपाचं चिंतन करत करत भगवान परमात्मा राहिले, याचं कारण भगवंताचं ज्ञान. म्हणून यश, श्री, अवदारी आणि ज्ञान, ज्या ज्ञानाचं स्वरूप सांगताना असं सांगितलंय, ज्ञातृज्ञा ज्ञावीन नुसदेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळीव जैसे. केवळ निर्विशेष असलेलं जे ज्ञान ते आपलं स्वरूप आहे आणि भगवान परमात्म्याचा तो बोध आहे. किंबहुना तो बोध भगवान परमात्मा सर्वांना देऊ शकतात. अर्जुनाला भगवंतानी ज्ञान दिलं आहे की नाही. अर्जुनाची परिस्थिती अशी होती की युद्धाकरता आलेले अर्जुन आपल्या कर्तव्याला विसरले आणि अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये भगवंतानी गीता सांगितली. म्हणजे भगवान परमात्मा म्हणतात, तुला मी असं ज्ञान सांगतो की बाहेर युद्ध चाललेलं असेल पण तू आतमध्ये समाधिस्थ असशील. म्हणजे कशाही परिस्थितीमध्ये आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे, याच्याकरता गीतेचं ज्ञान आहे. आपल्या कर्तव्यापासून आपण कधीही किम कर्तव्य मूढ होऊ नये. आपलं कर्तव्य करत करत कशा प्रकारे आपलं कर्तव्य केलं पाहिजे. अर्जुनांना संभ्रम निर्माण झाला, काय करावं सुचेना. मग भगवंतानी गीता सांगितली, अरे अर्जुना, कर्म करत असताना, आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत असताना माणसाने कर्तृत्वाचा मद, अहंकार आणि फलासक्ती सोडून ते निष्काम भावाने कर्म करावं आणि करता करता परमात्मा आहे या भावनेने कर्म करावं. म्हणजे ते कर्म आपल्याला दुःख देत नाही. हे ज्ञान भगवंताने अर्जुनाला सांगितलं. पुढे आणखीन उद्धवाला सांगितलं, अहो किंबहुना तुमच्या आमच्याकरता गीता करून ठेवली. अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. हे झालं ज्ञान. नंतर भगवंताचं वैराग्य, त्याचंही खूप वर्णन करायचं म्हटलं तर काय ज्ञानाकरता वैराग्य लागतं. हे सर्व काही केलं. वैराग्य शब्दाचा अर्थ काय आहे की भगवान कुठेही आसक्त नव्हते, सर्व काही भगवंतांनी केलं. शेवटी त्या यादव कुळामध्ये कलह निर्माण झाला, परस्परामध्ये भांडण निर्माण झालं, तरी भगवान परमात्म्याने त्याने समजवण्याचा प्रयत्न केला. पण समजवण्याचा प्रयत्न करून त्यांनी ऐकलं नाही. भगवंताने आसक्ती ठेवली नाही, आता तुमचं प्रारब्ध कर्म आणि तुम्ही. वैराग्य आहे भगवंताचं. आणि असे भगवान परमात्मा आहेत, त्यांच्या एका एका गुणाचं काय वर्णन करावं. शेवटी ऐश्वर्य सांगायचं झालं तर भगवान परमात्मा, सगळे देवदेवता भगवान परमात्म्याचं पूजन करतात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात म्हटलेले. हे भगवंताचं ऐश्वर्य आहे. किंवा आपलं ज्ञान भगवान परमात्मा दुसऱ्याला देऊ शकतात, हे भगवंताचं ऐश्वर्य आहे त्याच्या कृपेद्वारा. म्हणून पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी, हे भगवंताचे गुण ऐकता ऐकता पांडुरंग परमात्मा आपल्या मनात येतो. ज्ञानोबाराय म्हणतात, माझं मन त्या पांडुरंगाने वेधलेलं आहे आणि म्हणून मी माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन उडी. किती त्या भगवान परमात्म्याचा वेध लागला, किती त्या भगवान परमात्म्याचं चिंतन घडू लागलं. ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणात सांगतात, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. म्हणजे त्या आवडीमुळे, त्या प्रेमामुळे, त्या रंगात रंगल्यामुळे, गुणाचा वेध लागल्यामुळे काय अवस्था झाली. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती नाठवे. म्हणजे आता मला जागृतीचाही विसर पडला, स्वप्नाचाही विसर पडला आणि सुषुप्ती म्हणजे झोप, त्याचाही विसर पडला. मग काय, पाहता रूप आनंद साठवे. या तिन्ही अवस्थामध्ये फक्त भगवान परमात्मा, त्याचं रूप आणि आनंद, केवळ आनंद आहे. अशी अवस्था मला त्या भगवंताच्या चिंतनाने झाली. आपली अवस्था वेगळी. आपल्याला जागृतीतही देवाचं चिंतन घडत नाही आणि जे जागृतीत चिंतन असतं तेच स्वप्नात येतं आणि झोपही नीट लागत नाही आणि लागली तर मग भरपूर लागते. अशी सामान्य जीवाची अवस्था आहे. जागृतीत चिंतन घडत नाही. जागृतीतले संस्कार असल्यामुळे स्वप्नही वेगवेगळी पडतात, वाईट पडतात. काहींना झोपही व्यवस्थित येत नाही. पण संतांचं मात्र तसं नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे. याचा अर्थ काय, जागृतीत त्यांचं खूप चिंतन चाललं आहे. आपण त्या श्रीमद भागवतामध्ये ऐकतो, संतांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी गोपिकांचं वर्णन केलं आहे. काय त्यांची अवस्था होती.
दही दूध विकण्याकरता म्हणून बाजारामध्ये जायचं, दही घ्या दूध घ्या म्हणायचं नाही, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. हो, दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली, गवळणी गोरस म्हणो विसरली. कोणी एकी भुलली नारी, विकता गोरस घ्या म्हणे हारी. म्हणजे जागृतीमध्ये विसरल्या. आणि स्वप्नामध्ये सुद्धा त्यांना स्वप्नसुद्धा भगवान परमात्म्याच्या संबंधाने पडत असतं. आमचे गुरुवारी सांगत असतात, आपला परमार्थ कसा चालला आहे याची परीक्षा आपल्याला स्वप्नात सुद्धा करता येते. आपल्याला स्वप्न कोणती पडतात, स्वप्न काय पडतात ह्याचे आपण परीक्षण केलं पाहिजे. त्यांची स्वप्न काय, संतांची स्वप्न, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंगाचं स्वप्न. किंबहुना त्या गोपिकांचं वर्णन असं केलं आहे, भगवान परमात्मा मथुरेला गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं सतत चिंतन. म्हणजे गाईची धार काढत असताना सुद्धा त्यांना असा भास व्हायचा की भगवान परमात्मा आले, आपल्याला म्हणतात की मी तुला धार काढायला मदत करतो, माझ्या हातामध्ये तू भांडं दे. भांडं तिथंच ठेवायचे आणि इकडं बाजूला व्हायच्या. नंतर पाहिलं तर भांडं एका बाजूला आणि ते गाईची धार चालली. पाणी आणण्याकरता भगवान परमात्मा आलेत असा भास व्हायचा, माझ्या हातात तू त्या ठिकाणी भांडं दे, मी तुला पाणी काढून देतो. यमुनेत भांडं वाद जायचं, भास व्हायचा. हे भगवान आहेत असा जागृतीत. आणि स्वप्नसुद्धा त्यांना भगवंताची पडायची. त्या श्री राधाराणीला विचारलं की तुम्हाला देवाचं स्वप्न पडतं का, तुम्हाला देवाचा काय भास होतो का. तेव्हा त्यांनी सांगितलं, हो तुम्हाला स्वप्न पडतंय फार तुम्ही भाग्यवान आहात. आस्माकम तू गते कृष्णे गता निद्रापी वैरिणी. कृष्ण गेल्यापासून मला झोपच आली नाही. आता स्वप्न पडायचा काही प्रश्नच नाही, झोपच नाही तर स्वप्न कसं येईल. म्हणजे अशी अवस्था त्यांची होत होती. काही साधू संतांनी असं सांगितलं की झोपेपर्यंत आपल्याला देवाचं चिंतन घडलं पाहिजे, आणि झोपेतून उठल्या उठल्या जर देवाचं चिंतन आपोआप सुरू झालं तर समजायचं झोपेत पण आपलं चिंतन चालू आहे. किंवा आणखी ज्ञानाच्या अंगाने चिंतन करायचं झालं तर जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्था येणारे जाणारे आहेत. जागृतीतले पदार्थ स्वप्नात नसतात, स्वप्नातले पदार्थ जागृतीत नसतात, जागृती स्वप्न हे दोन्ही पदार्थ सुषुप्तीत नसतात. पण या तिन्ही अवस्थेत या तिन्हींना जाणणारा जो आहे तो असतो. आणि तो जाणणारा जो आहे, या तिन्ही अवस्थांचा प्रकाशक जो परमात्मा आहे तो मी आहे असा आत्मत्वाने ज्याला बोध झाला त्याला जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे. पाहता रूप आनंद साठवे. म्हणून भगवान परमात्म्याचं रूप आणि त्या रूपाचा आनंद, त्या आनंदामध्ये त्या ठिकाणी जागृतीमध्ये आनंद आहे, स्वप्नामध्ये सुद्धा आनंद आहे, सुषुप्तीमध्ये सुद्धा आनंद आहे. बसा सुषुप्तीमध्ये सुद्धा आनंद आहे. तेव्हा अशा प्रकारे जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये पाहता रूप आनंद साठवे. तिन्ही अवस्थेमध्ये केवळ आनंदच आनंद त्या ठिकाणी साठवलेला आहे. आनंदरूप माझं मन झालेलं आहे. कशामुळे, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले. मग ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, का हो तुम्ही ज्या देवाचं वर्णन केलं तो परमात्मा नेमका सगुण आहे का निर्गुण आहे. कारण तुम्ही सगळं गुणाचंच वर्णन केलं भगवान परमात्म्याच्या. काही लोक जे असतात ते फक्त सगुणाला मानतात, ते निर्गुणाला मानत नाही. ते फक्त सगुणाला मानतात, आमचा देव फक्त सगुण साकार आहे. काही लोक जे आहेत ते फक्त निर्गुणाला मानतात, एक तूही निरंकार, ते सगुण मानतच नाहीत. अनेक आपल्याला काही निंदा म्हणून सांगायचं नाही, अनेक धर्म असे आहेत की त्याच्यात सगुण साकार मूर्तीच नाही, निराकारवादी सगळे धर्म आहेत. देवाचा अवतार फक्त हिंदू धर्मात होतो, बाकी कुठल्याही धर्मात देवाचा अवतार नाही, देवाची साकार मूर्ती नाही, मूर्तीपूजा त्यांना मान्य नाही. परंतु आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये मात्र सगुण निर्गुण या दोन्हीचं ऐक्य सांगितलं. आमचे गुरुवारी सांगत असतात, एका गावात हत्ती आला आणि हत्ती पाहण्याकरता म्हणून 3-4 आंधळे गेले. ते आंधळे जे होते, एकाने हत्तीचं शेपूट धरलं, एकाने हत्तीचा पाय धरला, एकाने हत्तीचा कान धरला आणि त्या हत्तीचं सगळं वर्णन करायला लागले. ज्याने कान धरला तो म्हणायला लागला हत्ती कसा आहे, हत्ती सुपासारखा आहे. दुसरा म्हणायला लागला हत्ती कसा आहे, म्हटले हत्ती खांबासारखा आहे. तिसरा म्हणायला लागला हत्ती कसा आहे, तर हत्ती शेपटासारखा आहे. हो, तर आता कोण शेपटासारखा हत्ती आहे म्हणतं, कोण खांबासारखा हत्ती म्हणतं, कोणी कानासारखा सुपासारखा हत्ती म्हणतं. सुपासारखा जो हत्ती आहे असं जो म्हणतोय त्याने हत्ती पाहिला आहे का,
त्याने एका अंगाने हत्ती पाहिला. शेपटासारखा हत्ती आहे असं जो म्हणतो त्याने खरा हत्ती पाहिलाय का? तर त्याने फक्त हत्तीचं त्या ठिकाणी त्या शेपटासारखा नाही बरं का, दोरीसारखा असं होतं. मग कोण म्हणतो दोरीसारखा हत्ती आहे, कोणी म्हणतो खांबासारखा हत्ती आहे. याला अजून संपूर्ण हत्ती कळालेला नाही. गुरुवरे सांगत असतात. तसं काही सगुणच देव मानतात, काही निर्गुणच देव मानतात. काहींना फक्त आपल्यातलाच देव कळतो, जगातला कळत नाही. काहींना जगातला देव कळतो, आपल्यातला कळत नाही. आपल्यातलाही देव कळला पाहिजे, जगातलाही देव कळला पाहिजे, आणि तो एक आहे हेही कळालं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाप रखुमा देवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खून. मी त्या पांडुरंगाचं दर्शन केलं. वारकरी होऊन पंढरपूरला गेलो. पांडुरंगाचे गुणानुवाद ऐकले. ऐकल्यानंतर माझं मन त्या पांडुरंग परमात्म्याने वेधलं. किती वेधलं, जागृती, स्वप्न, सुषुप्तीसुद्धा आता मला आठवत नाही. त्या सर्व अवस्थामध्ये मला पांडुरंग परमात्मा दिसतो. जगातसुद्धा पांडुरंग परमात्मा दिसतो. आणि तो कसा आहे तर बाप रखुमा देववरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खून. बाप म्हणजे सगळ्या जगाचा बाप असलेला परमात्मा, जो रखुमादेवी वर आहे, म्हणजे त्या ठिकाणी रुक्मिणी आईसाहेबांचे जे पती असणारा परमात्मा, किंवा रखुमादेवी वर, विठ्ठल आणि रुक्मिणी ज्ञानोबा आईवडिलांचं सुद्धा नाव आहे. परमात्मा जो आहे, रुक्मिणी आईसाहेबांना वर देणारा परमात्मा, तो तुम्हाला आम्हाला सुद्धा वर देणार आहे. आणि अशा परमात्म्याने रूप विटेवरी दाविली खून, विटेवर मला खून दावली. खून दावली म्हणजे काय? सगुण निर्गुण हे एकच आहे अशी खून मला विटेवर दावली. भगवान परमात्म्याचं सगुण दर्शन मी घेतलं, त्याबरोबर मला निर्गुण साक्षात्कारही झाला. आणि परमात्म्याने सांगितलं की जे सगुण आहे ना तेच निर्गुण आहे, निर्गुण आहे ना तेच सगुण आहे. निर्गुण आणि सगुण याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाही. ज्ञानोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे. सगुणाचं दर्शनाचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. रूप पाहत आलोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा. तो हाय, तो म्हणजे निर्गुण निराकार आहे ना, तोच हाय. पाया पडू गेले तव पाऊल न दिसे, उभाची स्वयंब असे. पुढे काय? समोर की पाठीमोरा हे न कळे, थकची पडेल कैशी असं म्हटले. क्षेमा लागे जीव उतावेळ माझा, म्हणून स्फुरता ती बाहू. क्षेम देव गेले तव मीची मी एकली, असावला जीव राहो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाला भेटायला मी गेले पण तिथं मी तूपणा शिल्लकच राहिला नाही. मैना तुम दप्तर गुम, देव पाहावया गेलो, देव ठेवून ठेवलं, क्षेपक प्रमाण आहे. म्हणजे भगवंताला पाहणं जे आहे त्या पाहण्यामध्ये भक्त वेगळा राहत नाही, तो भगवत स्वरूप होऊन जातो. अशा प्रकारे आणि निर्गुण स्वरूपाची प्राप्ती सगुणाच्या उपासनेने, सगुणाच्या भक्तीने, भगवंताच्या कृपेने त्याला निर्गुणाचीही प्राप्ती होते. आणि हा पांडुरंग परमात्मा सगुणही आहे, निर्गुणही आहे. निर्गुण परमात्माच सगुण रूपाने आपल्यासमोर या ठिकाणी उभा राहिलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी त्या परमात्म्याचं जर चिंतन केलं तर आपल्याला सगुण साक्षात्कारही होईल, निर्गुण साक्षात्कार होईल, आपलं जीवन परिपूर्ण होईल. म्हणून आपण काय केलं पाहिजे? ज्ञानोबाराय आपल्याला मार्ग दाखवतात. माझे जीवीचे आवडी, पंढरपुराने हिन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली जी सेवा आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करूया. जे काही चिंतन करण्यात आलं ते सगळं स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेतील गुरुजन, बाकी सर्व गुरुजन, त्या गुरुजनांचा हा कृपाप्रसाद आहे. आणि म्हणून त्यांच्याही चरणी ही सेवा त्या ठिकाणी समर्पित करून, याच्यामध्ये जर काही न्यून असेल तर ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत, म्हणून आपण जरूर मला ते सांगावेत. सर्वांना पुन्हा एकदा वंदन करतो. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने ही काही सेवा मिळाली त्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज संस्थांनाही मी धन्यवाद देतो. आणि माझी अल्पस्वल्प सेवा या ठिकाणी परिपूर्ण करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.